नमस्कार मंडळी, आनंदी आनंदच्या आनंद तरंग मालिकेच्या या भागात मी गौरी तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते। मंडळी, दरवर्षी महाराष्ट्रामध्ये एक सोहळा साजरा केला जातो, तो म्हणजे आषाढी वारीचा। 800 वर्षांहून जास्त कालावधीमध्ये हा सोहळा वर्षानुवर्ष तितक्याच उत्साहाने पार पडतो। महाराष्ट्रभरातून शेकडो पालख्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात। लाखो वारकरी या वारीमध्ये पायी चालतात आणि आपल्या भगवंताच्या विठुरायाच्या दर्शनाला अतिशय मनोभावे जातात। आपण सारेच या पायी वारीमध्ये आपापल्या परीने सहभागी होत असतो। आपण जरी प्रत्यक्ष पायी वारी चाललो नाही तरी सध्या YouTube, WhatsApp, Instagram, सोशल मीडियाचे सगळे प्लॅटफॉर्म्स, त्यानंतर प्रिंट मीडिया या सर्वांच्या मदतीने आपण या वारीचा आनंद घेत असतो, अनुभव घेत असतो। मंडळी, ही जी वारीची प्रक्रिया आहे, आपापल्या ठिकाणाहून पंढरपूरला जे जाणं आहे महाराष्ट्रभरातून, कारण अनेक पालखी, अनेक संतांच्या पालखी या पंढरपूरला विठोबरायाच्या दर्शनाला येत असतात। त्याचबरोबर अनेक लाखो भाविक वारकरी आपण पंढरपूरला जात असतो। तर या वारीचा आपल्या आयुष्यावरती, अध्यात्मा पलीकडे काय परिणाम होतो यावरती मी आपणा सर्वांशी चर्चा करणार आहे। आपण जर साधारण एक ऍव्हरेज काढलं तर हा पालखीचा सोहळा महिन्याभराचा आपण धरूया, कारण जी पालखी आळंदी आणि देहूमधून निघते संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकाराम महाराजांची, त्याचा कालावधी आहे साधारण 21 ते 22 दिवस। पण मुक्ताईंची जी पालखी आहे ती साधारण 500 किलोमीटरचा प्रवास करून येते, त्याला कालावधी जास्त लागतो। त्याचबरोबर गजानन महाराजांची जी पालखी आहे ती बुलढाण्याहून येते, त्याला सुद्धा तुलनेने जास्त दिवस लागतात। तर साधारण आपण कमी जास्त जर दिवस धरले तर साधारण 1 महिन्याचा आपण कालावधी धरूया। तर या महिन्याच्या कालावधीमध्ये जेव्हा एखादा वारकरी किंवा एखादा भक्त आपापल्या ठिकाणाहून पंढरपुराला जातो, विठुरायाच्या चरणाचं दर्शन घ्यायला जातो, तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप बदल घडत असतात। आणि ते बदल काय घडत असतात याच्यावरती आपण कधी विचार केलाय का? किंवा जे आजूबाजूचे गावं आहेत त्या पालखीच्या प्रक्रियेमध्ये जे समाविष्ट होणारे आजूबाजूचे जे लोक आहेत आणि जे वारीत चालणारे लोक आहेत आणि ज्या ठिकाणी ती वारी मुक्कामाला आहे, विसाव्याला आहे, त्या गावांमधले लोक आहेत, या सर्वांवरती या पालखी प्रक्रियेचा खूप खोलवरती परिणाम होत असतो। मंडळी, आपण जर बघितलं तर या पालखीमध्ये अनेक विविध धर्माचे, जातीचे अनेक लोक समाविष्ट होत असतात आणि आपण जर नजर टाकली तर सगळे आपल्याला एकसारखेच दिसत असतात। सगळ्या प्रकारची विविधता आपल्याला या पालखीमध्ये बघायला मिळते। कोण श्रीमंत, कोण गरीब, कोण शिकलेला, कोण अशिक्षित, आपण कोणताही भेदभाव जेव्हा आपण या साऱ्या समुदायाला बघतो तेव्हा करू शकत नाही। तर विविधतेमध्ये एकता हे अतिशय सुंदर उदाहरण हे या वारीचं आहे। आपण नाही निवडू शकत, कारण सर्वजण एक सारख्या वेशामध्ये असतात, साध्या वेशामध्ये असतात आणि सर्वजण पंढरपुराकडे एका लयीमध्ये आपापल्या परीने चालत असतात। तर तुम्ही सांगा, जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला समजतं का मंडळी की कोण कसं आहे ते? तर हे जे सर्वसमावेशकता आहे, जे एक रूप होणं आहे, ते किती सुंदर प्रक्रिया आहे। नाहीतर आपण आपल्या ज्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये किंवा एरवी आपण आपल्या आयुष्यामध्ये बघतो, आपण किती भेदभाव सुरू असतो। हा या जातीचा, तो त्या जातीचा, हा या धर्माचा, तो त्या धर्माचा, हा श्रीमंत, तो गरीब, हा अशिक्षित, तो शिक्षित, आणि प्रत्येक जण असतो तो स्वतःला कोणीतरी, बरेच लोक महान समजत असतात की आम्ही असे, आम्ही तसे। पण जेव्हा तेच लोक, भेदभाव करणारे लोक, जेव्हा सगळेच लोक भेदभाव करतात असं मला म्हणायचं नाही, पण एक समाजाची एक टेंडन्सी असते, तर ते जेव्हा वारीमध्ये, वारी प्रक्रियेमध्ये समाविष्ट होतात तेव्हा सारा लाखोंचा जनसमुदाय हा एकरूप होऊन एका दिशेने पंढरीच्या वाटेने हा चालत असतो। त्यामुळे वारी प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारचा हा भेदभाव होत नाही। आणि या भेदभावाच्या पलीकडे गेल्यानंतर कोणत्याही सुखसोयी नसताना अतिशय कमी साधन सामुग्रीमध्ये, अतिशय कमी, म्हणजे भौतिक सुख, ज्या सुखांमध्ये आपण राहत असतो ती कोणतीही भौतिक सुख आपल्या सोबत नसतात। सध्या मोबाईल अत्यावश्यक गरज झालेली आहे, त्यामुळे मोबाईल आपल्या सोबत असतो, पण बाकी एरवी आपण ज्या गोष्टींसोबत राहत असतो त्या किती गोष्टी आपल्या सोबत असतात। जेव्हा एखादी व्यक्ती वारीमध्ये चालत असते तेव्हा अत्यंत कमी गोष्टी सोबत असताना सुद्धा
अखंड वारी प्रक्रिया जी आहे त्या वारी प्रक्रियेमध्ये जर आपण बघायला गेलं तर किती आनंद असतो. जेव्हा आपण सोशल मीडिया थ्रू या वारीशी कनेक्ट होतो तेव्हा आपण किती आनंदित असतो. जेव्हा आपण प्रत्यक्ष त्यामध्ये समाविष्ट होतो, थोड्या कालावधीसाठी असेल, पूर्ण पालखी जी चालली जाते त्याच्यामध्ये असेल तर अत्यंत आनंद आणि आनंदच सगळीकडे असतो. आणि या आनंदासाठी कोणत्याही भौतिक सुखाची गरज नसते. कोणतेही अत्यंत सुखसोयी आहेत. आता सुदैवाने असं झालेलं आहे की जे पालखी मार्गावरचे जे अनेक लोक आहेत, सेवाभावी संस्था आहेत, त्या अनेक सोयी पुरवता आहेत. सेवेचं सुद्धा व्रत अनेक चांगल्या पद्धतीने येथे जोपासलं जात आहे. पण ते जरी नाही मिळालं तरी सुद्धा हे नाहीये ते नाहीये हा कोणताही विचार नसतो. पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन जो अपार आनंद घेतला जातो आणि अपार आनंद जो मिळतो त्याची तुलना आपण कोणत्याही आनंदाशी करू शकत नाही मंडळी. या पालखी प्रक्रियेमध्ये सेवाभाव सुद्धा अत्यंत पराकोटीचा आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या सोबत जे चालत आहेत, आपण ज्यांच्यासोबत राहतो आहोत, ज्यांच्यासोबत चालतो आहोत, ज्यांच्यासोबत जेवतो आहोत, तर आपल्या शेजारी कोण बसलंय, काय बसलंय आपण बघतो का, भेदभाव करतो का की नाही मी याच्या शेजारी बसणार नाही, त्याच्या शेजारी बसणार नाही. आपण सर्व एकरूप झालेलो असतो आणि एकमेकाची अतिशय मनापासून आपण मदत करतो. कोणाची मदत करायची, कोणाची मदत नाही करायची हा भेदभाव कसलाच नसतो. सेवाभावी आपण मनापासून सेवा करतो. प्रत्येक जण एकमेकाला एका पातळीवरती ठेवत असतं. प्रत्येक जण एकमेकाला काय म्हणतं मंडळी, माऊली. जे कोण भेटेल त्याला एकमेकांना सगळे माऊली 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 म्हणत असतात. कोणीही नावानी, कोणीही उच्च नीच काहीही नसतं. त्याचबरोबर सेवा जी दिली जाते पालखी मार्गावरती, अखंड जी आपल्याला सेवा मिळते, वारकऱ्यांना सेवा मिळते, ती सेवा सुद्धा देताना कोणताही भेदभाव नाहीये, अहंकार कुठेही नाहीये. पूर्ण जर तुम्ही पालखी प्रक्रिया बघितली तर अहंकाराला या पूर्ण सोहळ्यामध्ये कुठेही जागा नाहीये. आणि जो कोणी अहंकारीपणे त्यातूनही वागेल तर तो आपसुकच या सगळ्यातनं बाजूला पडत जातो. सेवाभाव जो या पूर्ण पालखी प्रक्रियेमध्ये जागृत होत असतो तर त्याच्यामध्ये मेडिकल फॅसिलिटीज असतील, फूड फॅसिलिटीज असतील, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या फ्री ऑफ कॉस्ट दिल्या जातात. आणि याचं कुठलंही मूल्यमापन किंवा अनेक ज्या सेवाभावी संस्था आहेत, अनेक जे ग्रुप्स आहेत ते कुठलंही त्याचं जाहिरातबाजी करत नाहीत. अनेक आहेत, काही आहेत की जे जाहिरात करतात त्याची, पण खूप सगळे आहेत की जे मनापासून रुग्णांची सेवा असेल, वारकऱ्यांना काय मदत लागेल त्याची सेवा करणं असेल किंवा अन्नाच्या रूपामध्ये मदत करणं असेल, बाकी वारकऱ्यांना ज्या काही गोष्टी लागणार आहेत महत्वाच्या त्यांच्या वाटचालीच्या दृष्टीने त्याची मदत करणं आहे. आणि त्याचबरोबर आर्थिक स्वरूपात जरी ही मदत नसली तरी वारी व्यवस्थित पद्धतीने कशी पुढे जाईल आणि ती पुढे जाताना आपण खारीचा वाटा कोणता उचलू शकू हे प्रत्येक जण मदत करत असतं. आणि पायी वारी निघालेला प्रत्येक जण व्यवस्थित कसा जाईल यासाठी एकमेक सुद्धा सगळे वारकरी एकमेकांना कायमच मदत करत असतात. मंडळी, जेव्हा आपण या पालखी प्रक्रियेमध्ये चालायला सुरुवात करतो, वारीमध्ये चालायला सुरुवात करतो, तेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या कधी बाहेर फेकलो गेलो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. जे आपल्या रोजच्या सवयी असतात, रोज आपण आपल्याला एक कवच करून घेतलेलं असतं, माझी ही सवय, माझी ती सवय, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, त्याशिवाय माझं जमत नाही, या गोष्टीशिवाय माझं जमत नाही. पण जेव्हा वारीमध्ये व्यक्ती चालायला लागते तेव्हा जो आपणच आपल्या भोवती जो कम्फर्ट झोन करून ठेवलेला असतो त्याच्या आपण केव्हाच बाहेर पडून जातो, आपल्याला लक्षातही येत नाही. आणि थोडा वेळ गेल्यानंतर आपल्याला याची जाणीव होते की अरे आपलं रोजचं आयुष्य आणि हे आयुष्य किती सुंदर आहे. अत्यंत जे आपल्याला हे हवं ते हवं आपण करतोय तर खरंच त्याची गरज आहे का याची जाणीव आपल्याला मनापासून या पालखी प्रक्रियेमध्ये होते. आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये किती असमाधानी आहोत, सगळं मिळून सुद्धा असमाधानी आहोत. आणि या वारी प्रक्रियेमध्ये अत्यंत कमी गोष्टी सोबत असताना, निसर्गाचं बऱ्याचदा प्रतिकूल रूप आपल्याला बघावं लागत असताना, आपण पायी वारी करत असताना सुद्धा आपण समाधानाने राहतो, अत्यंत व्यवस्थित राहतो, एकमेकाच्या मदतीने राहतो, आनंदाने राहतो. अशा कितीतरी गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर वारी म्हणजे मनाची मशागत आहे. ती कशी तर जेव्हा आपण वारीमध्ये चालत असतो किंवा मुक्कामाच्या ठिकाणी जातो तेव्हा एकतर चालत असताना अखंड नामस्मरण सुरू असते. माऊली म्हटलं जातंय, रामकृष्ण हरी म्हटलं जाते, ज्ञानबा तुकाराम म्हटलं जाते, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम आणि अनेक 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 आपण अनेक
जे काही उच्चारण आहे ती करत असतो, आपण त्या उच्चारणामध्ये चालता चालता तल्लीन होतो आणि आपल्या चालण्याचा आपल्याला थकवा सुद्धा जाणवत नाही. आणि त्याचबरोबर जेव्हा मुक्काम असतो तेव्हा रात्रभर आणि तिथे पालखी पोचल्यानंतर अखंड तिथे कीर्तन चालू असते, पारायण चालू असते, विवेचन चालू असते, अनेक प्रबोधनपर कार्यक्रम सुरू असतात, भारुडं सुरू असतात. आणि या सर्वांमधून आपल्या मनाची अत्यंत उत्तम प्रकारे ही मशागत होत असते. कारण जी सगळी संत मंडळी आपल्या महाराष्ट्राला अतिशय मोठी संत परंपरा लाभलेली आहे, हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. आणि सर्व जे संत होऊन गेले त्यांनी सगळ्यांनी एक आपला समाज एका चांगल्या दिशेने जावा, चांगल्या पद्धतीने जावा याच्यासाठी कायम प्रयत्न केलेले आहेत आणि कायम समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे. त्यामुळे जी कीर्तन आहेत, भारुडं आहेत, प्रवचनं आहेत, ती जर आपण ऐकली, ती जर आपण पाहिली तर लक्षात येईल की अत्यंत आपल्या मनाला एक वेगळं वैचारिक वळण देण्याचं काम या सर्व कार्यक्रमांमधून होत असतं. मनाची एक उत्तम मशागत होत असते. आपण एक नरिशमेंट, हा छान शब्द सगळ्यांच्या लक्षात येईल, नरिशमेंट आपल्या मनाची होत असते किंवा आपले जे काही सद्विचार आहेत ते जागृत होत असतात. आपल्या मनामध्ये सद्विचारची रुजवण होत असते आणि खूप चांगल्या पद्धतीने आपलं एक वैचारिक जे चक्र आहे मनाचं तर ते बदलत असतं. आपले विचार प्रक्रियाच या सगळ्या गोष्टींमुळे बदलत जाते आणि त्याचा आपल्या आयुष्यावर देखील खूप खोलवर परिणाम होतो आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होत असतो. मंडळी, वारी ही तणावमुक्तीचं खूप एक उत्तम साधन आहे. ते कसं तर जसं मी मगाशी म्हणाले की कायम एक नामस्मरणामध्ये आपण विठुरायाच्या चरणाच्या दर्शनासाठी जात असतो. आपल्या मनामध्ये तेच असतं की आपण विठ्ठलाची ओढ असते, विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ असते, पांडुरंगाच्या चरणी आपण कधी एकदा जाऊ किंवा विठ्ठलाच्या मंदिराचा कळस केव्हा बघू, चंद्रभागेचं कधी दर्शन घेऊ, असं प्रत्येक वारकऱ्याला झालेलं असते. पण ते होत असताना अंतर कधी कापणार, अरे बापरे मी कधी चालणार, असं केव्हाही मनामध्ये येत नाही. कारण अतिशय श्रद्धा भावनेने प्रत्येक वारकरी या वारीमध्ये चालत असतो. आणि तणावमुक्ती मी याच्यासाठी म्हटलं कारण आपलं मन कायम त्या नामस्मरणामध्ये, जे मी मगाशी सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये इतकं तल्लीन होऊन जातं की आपल्याला कोणत्याही टेन्शनची अजिबात आठवण सुद्धा राहत नाही. आणि त्याचबरोबर जेव्हा महाराष्ट्रभरातले खूप वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आपल्याला भेटत असतात तेव्हा त्या लोकांबद्दल हितगुज हे होतच असतं. वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होतात, आपली मनं मोकळी होतात, अनुभवांचं शेअरिंग केलं जातं. त्यामुळे आपलं जे ताणतणाव आहे तो ताणतणाव कधी निघून गेला किंवा आपल्याला ताण होता हे सुद्धा लोकांच्या लक्षात येत नाही. आणि इतकं मनशांती मिळते आणि एक जी व्यक्ती आहे वारी केलेली ती रिफ्रेश म्हणूया आपण, रिफ्रेश होऊन माघारी जाते. कितीतरी लोक आहेत की जे मनशांतीसाठी, तणाव मुक्तीसाठी आवर्जून वारीमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. हल्ली ते प्रमाण खूप वाढलेलं आहे. हल्ली बऱ्याचदा आपण बघतो की पायी पूर्ण वारी चालणारे लोक आहेतच, त्याचबरोबर जमेल तसं टप्प्याटप्प्यावर वारी करणारे सुद्धा अनेक लोक आता याच्यामध्ये वाढायला लागलेले आहेत. पूर्वी होतच पण आता प्रमाण हे वाढायला लागलेलं आहे कारण याची जी माहिती आहे ती लोकांना व्हायला लागलेली आहे. त्याचबरोबर आपली शारीरिक तंदुरुस्ती, जशी मनाची तंदुरुस्ती वाढत असते तशीच शरीराची सुद्धा तंदुरुस्ती या वारीच्या दरम्यान आपली वाढत असते. त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे रोजगार निर्मिती. वारीच्या निमित्ताने अनेक लोकांना रोजगार मिळत असतो. अनेक छोटे छोटे उद्योग करणारे जे लोक आहेत, त्याच्यानंतर आसपासची जी गावं आहेत त्या गावांना सुद्धा रोजगार मिळत असतो. पालखीचा मुक्काम होतो, मग पालखीला लागणाऱ्या ज्या काही सुविधा आपल्याला प्रोव्हाइड करायच्या आहेत त्याच्याशी संबंधित रोजगार निर्मिती असेल, अन्न प्रक्रिया असेल आणि अनेक अनेक गोष्टी लागत असतात. तर या सर्वांच्या निमित्ताने रोजगार निर्मिती होत असते आणि लाखोंची उलाढाल या गोष्टीमध्ये होत असते. आणि हे अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू असतं. कुठलाही खूप महत्वाची गोष्ट म्हणजे या पूर्ण पालखी प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची भोंदूगिरी, अंधश्रद्धा आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. इतका लाखोंचा समुदाय अतिशय मनोभावे पंढरीच्या दिशेने वाटचाल करत असतो, तरी कुठेही भांडण, तंटा, भोंडूगिरी, चमत्कार, करणी वगैरे हे असले शब्द आपण कधी ऐकतही नाही आणि बघतही नाही. भक्ती आणि शक्ती याचं अनोखं मिलन म्हणजे वारी आहे.
त्यामुळे अंधश्रद्धा म्हणून याच्याकडे कुणी कधीच बघू नये. भक्ती, मनापासून केलेली भक्ती, आपण ज्या शक्तीला मानतो आहे त्या शक्तीच्या ओढीने आपल्या अंगामध्ये येणारं बळ हे खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर वारी हे माहितीचं आदान प्रदान करण्याचं एक महत्वाचं ठिकाण आहे. का तर जसं मी म्हटलं की महाराष्ट्रभरातून अनेक वारकरी याच्यामध्ये समाविष्ट होत असतात. तर प्रत्येक जण आपल्या इकडचे काही नवीन उद्योगधंदे असतील त्याची चर्चा होत असते, शेती असते त्याची चर्चा होत असते. कारण आषाढी वारी म्हणजे पावसाळा सुरू होतो तेव्हा ही वारी निघते, पेरण्यांचे दिवस असतात. त्यामुळे अनेक जो वर्ग आहे, बहुतांश जो वर्ग आहे तो शेतकरी वर्ग आहे यामध्ये समाविष्ट होणारा. तर शेतीच्या जे काही नवीन नवीन उपक्रम आपण राबवतो आहोत, शेतीची बी बियाणं असतील, शेतीचं तंत्रज्ञान असेल, अशा अनेक गोष्टींवरती चर्चा होत असते. त्याचबरोबर आपल्याकडची जी माहिती आहे, आपले जे अनुभव आहेत त्या अनुभवांचं, माहितीचं आदान प्रदान हे खूप मोठ्या प्रमाणावर होत असतं. आणि त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा प्रत्येक जण हा वेगळ्या पद्धतीने समृद्ध होऊन या वारीतून माघारी जात असतो. तर मंडळी, सर्वसमावेशक अशा वारीचा दरवर्षी आनंद घेऊया आणि विठुरायाच्या दर्शनाला एकदा तरी आयुष्यामध्ये पायी वारी करूया. तर मंडळी, याच नोटवरती आपला निरोप घेते. भेटूया आनंदी आनंदच्या तसेच आनंद तरंगच्या एका नव्या भागात एका नव्या विषयासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी.